कुठल्याही आंदोलनकर्त्याचा कायदा सुव्यवस्थेकडून अटी घातल्या त्याचं पालन करावं, त्याशिवाय अट्टहास करून कायदा सुव्यवस्था बिघडवत आहे याकडे लक्ष द्यावे। आंदोलन अधिकार आहे, पण अति शर्तीचे पालन करावे। मागे घडले तसा प्रकार करू नये। गावात दोन भाग पडले ही गोष्ट समजून घेतली पाहिजे। अर्धमते बाजूने आहे हे समजलं पाहिजे। सरकारने हरकतीचे निराकरण झाल्याशिवाय पूर्ण झाल्यावर अंतिम ड्राफ्ट निघाला नाही, पण त्याचा परिणाम होणार नाही। ओबीसी समाजावर परिणाम होणार नसल्यानं आंदोलनाची दखल घेतली नाही। ओबीसी समाजात भीती नाही। मराठा खासदार निवडून आले ही पहिली वेळ नाही, इतके खासदार निवडून आले। मराठा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। उलट पहिल्यांदा ओबीसी खासदार निवडून आले। आमच्या ओबीसी आंदोलनाला यश मिळाले। मागील काळात अनेक दिवस आंदोलन चालले। आम्ही 2 मागण्यांवर ठाम आहोत। ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये आणि सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ यावर आम्ही ठाम आहे। सरकार याला धक्का लावेल असे लक्षात आल्यास महाराष्ट्रातील ओबीसी जागृत झाला तो रस्त्यावर येईल। नाही, हे बघा, सरकारने सगळ्या सोयऱ्यांचं ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं, तेव्हाही आम्ही त्याला विरोध केला नाही। आणि सरकारने तेव्हा वारंवार सांगितलं की एवढ्या एवढ्या हरकती आलेल्या आहेत, त्या हरकतीचं निराकरण झाल्यावर त्या ड्राफ्टचं अंतिम स्वरूप, अंतिम प्रारूप आम्ही निर्गमित करण्याकरता तयार आहोत। आता कुठल्या परिस्थितीमध्ये ते आहे, काल परवाच आचारसंहिता संपलेली आहे, त्यामुळे ते प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जर त्यांनी अंतिम ड्राफ्ट काढला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, कारण मी वारंवार सांगितलेलं आहे की या सगळ्या सोयऱ्याचं जे नोटिफिकेशन निघणार आहे त्याचा ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम होणार नाही। कारण त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्यांच्याकडे आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडील यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा लिहिलं असेल त्यांना ते प्रमाणपत्र दिल्या जाईल। ज्यांच्या वडील, आजोबा, पणजोबा किंवा खापर पणजोबा यांच्यावर नोंद नाही त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणब्यांचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र दिल्या जाणार नाही, असा स्पष्ट उल्लेख त्या ड्राफ्ट ऑर्डिनन्समध्ये आहे। आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजावरती त्याचा फारसा परिणाम होणार नाही आणि म्हणून आम्ही त्याची दखल घेतलेली नाही। सर, जे खासदार निवडून आलेले आहेत त्यातले काही खासदार जे आहेत जरांगे पाटलांना भेटायला जात आहे आणि त्यांचं ते जरांगे पाटलांना याचं श्रेय देखील देत आहे। त्यामुळे जे जरांगे पाटलाचं आंदोलन झालं त्या आंदोलनाचा फायदा मराठा समाजाला झाला असं म्हणावं लागेल। नक्कीच म्हणावं लागेल। पर्टिक्युलरली मराठवाड्यामध्ये मग ते बीड असो, जालना असो, औरंगाबाद असो, परभणी असो, या हिंगोली असो, नांदेड असो, या भागामध्ये जे मोठ्या संख्येमध्ये लोक निवडून आलेली आहे त्यामध्ये मराठा आणि ओबीसी, मी तर हे म्हणेल की मराठा आणि ओबीसी दोघांनी एकत्रित येऊन या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणलेलं आहे। आणि त्याच्यामुळे जे मराठे लोक आहेत, मराठा उमेदवार निवडून आलेले आहेत, ते त्याचं श्रेय जर त्यांना देत असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वावगं नाही। त्यांना भेटलंच पाहिजे आणि अभिनंदन केलंच पाहिजे। पण सर, आता प्रश्न हा आहे की मराठ्यांना सरसकट आरक्षण देईल किंवा सगळे स्वराज्य अध्यादेश निघेल या विरोधात ओबीसी तुमच्या संघटनेनं आंदोलन केलं होतं। आता ज्यावेळी त्या आंदोलनाचा इतका मोठा इम्पॅक्ट आलेला आहे, 23 जवळपास मराठा खासदार निवडून आलेला आहे, तर ओबीसी नेता म्हणून तुमच्या मनात तर ही भीती नाही आहे का की आगामी विधानसभेला पाहता कुठेतरी सरकार या दबावाला बळी पडेल आणि सगळे सोयरे असेल किंवा सरसकट असेल या मागण्या पूर्ण केल्या जातील? नाही, हे बघा, आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नाही। मी सुरुवातीला सांगितलं की आमचा ओबीसी सुद्धा एकवटलेला आहे। आणि हे जे आपण म्हणतो की 23 आणि 24 मराठा खासदार निवडून आले, या महाराष्ट्र राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे खासदार निवडून येण्याची काही ही पहिली वेळ नाही आहे। जेव्हापासून महाराष्ट्र राज्य तयार झालं तेव्हापासूनचा इतिहास जर आम्ही बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये मराठा जातींच्या लोकप्रतिनिधीचं वर्चस्व राहिलेलं आहे। कारण मराठा ह्या शब्दाकडे पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या जनतेचा वेगळा आहे। महाराष्ट्रामध्ये राहणारा नाही, हे बघा, आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नाही। मी सुरुवातीला सांगितलं की आमचा ओबीसी सुद्धा एकवटलेला आहे। आणि हे जे आपण म्हणतो की 23 आणि 24 मराठा खासदार निवडून आले, या महाराष्ट्र राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे खासदार निवडून येण्याची काही ही पहिली वेळ नाही आहे। जेव्हापासून महाराष्ट्र राज्य तयार झालं
तेव्हापासूनचा इतिहास जर आम्ही बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये मराठा जातींच्या लोकप्रतिनिधीचं वर्चस्व राहिलेलं आहे. कारण मराठा ह्या शब्दाकडे पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या जनतेचा वेगळा आहे. महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस मराठा ह्या दृष्टीने मराठा शब्दाकडे पाहिलं जातं आणि म्हणून आणि सुरुवातीपासून मराठा समाजाचं वर्चस्व असल्यामुळे इतर समाजातले लोकच फार कमी निवडणूक लढतात. निवडणूक लढण्याकरता जी लोकप्रियता किंवा बाकीच्या गोष्टी आवश्यक असतात ती मराठा समाजातले लोक आधीपासून या सर्व गोष्टीमध्ये अग्रक्रमाने पुढे असल्यामुळे आतापर्यंत एवढे लोक निवडून येत होते. उलट्यात आम्ही म्हणू की पहिल्यांदा आमचे ओबीसीचे 13 खासदार निवडून आले, जे कधी एवढ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये दिसत नव्हते. असे 13 खासदार जर ओबीसी समाजाचे निवडून येत असेल महाराष्ट्रामध्ये तर आमच्या ओबीसी आंदोलनाला सुद्धा यश मिळवलं असं जर मी म्हटलं तर त्याच्यात कुठलंही वावगं होणार नाही. तर मग ओबीसीच्या नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला नाही, त्या ठिकाणी दोन्ही ओबीसी होते. म्हणजे पंकजा मुंडेसुद्धा ओबीसी होता आणि बजरंग सोनवणेसुद्धा ओबीसी होते आणि मग ओबीसी वर्सेस ओबीसी निवडणूक झाली. आणि मी मागेसुद्धा असं म्हटलं होतं की आज जे ओबीसीचं आंदोलन सुरू आहे त्याला वेळोवेळी कोणी मदत केली आणि भविष्यामध्ये आम्हाला जे काही प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारकडनं सोडवून घ्यायचे आहे त्याकरता कोण मदत करू शकतो याचा विचार ओबीसी प्रवर्गातील लोकांनी केला आणि जो भविष्यामध्ये आपल्याला मदत करू शकतो अशा लोकांना ओबीसी समाजाने मतं दिली आणि निवडून आणलं. त्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकांच्या मनामध्ये कुठल्या भावना निर्माण झाल्या हे मी आज या ठिकाणी सांगू शकत नाही, पण दोन्ही ओबीसी होते, एक ओबीसी निवडून आला. आगामी काळात तर तुमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका असेल? जरांगे पाटलाचं आता आंदोलन आजपासून सुरू होत आहे, या आंदोलनाला तुम्ही कसं बघता आणि आता इथून पुढे तुमची काही यावरून दशा दिशा ठरली? नाही, हे बघा, आपण एवढे दिवस आंदोलन चाललं त्यामागे आमच्या प्रमुख 2 मागण्या होत्या ज्याच्यावरती आम्ही आजही ठाम आहो, उद्याही राहणार आहोत. कालही होतो, आजही आणि उद्याही राहणार आहोत. की पहिली मागणी की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे ओबीसी समाजाला या महाराष्ट्रामध्ये 30% आरक्षण मिळतं त्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये. आणि नंबर 2ची आमची मागणी होती की सरसकट मराठा जातीतील लोकांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. या दोन्ही गोष्टीवर आमचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाम आहे आणि मी नेहमी सांगत असतो की आम्ही सरकारच्या भूमिकेकडे प्रतीक्षा करत असतो, वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असतो. आजपर्यंत तरी सरकार आमच्या या दोन्ही मागण्यांना धक्का लावण्याच्या मनस्थितीमध्ये आम्हाला दिसत नाही. पण ज्या दिवशी आमच्या असं एक लक्षात येईल की राज्य सरकार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे किंवा सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, त्या दिवशी आता मात्र या महाराष्ट्रातील 60% ओबीसी हा जागृत झालेला आहे. या निवडणुकीमध्ये ते दिसलेलं आहे. तो पुन्हा रस्त्यावर येऊन गल्लीबोळ्यातून बाहेर येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आज सक्षम आहे आणि तो आपल्या संविधानिक अधिकाराचं नक्कीच रक्षण करेल याची मला खात्री आहे.